राहून राहून मुख्यमंत्री साहेबांना एका गोष्टीचं नेहमीच आश्चर्य वाटायचं की हा उलट्या काळजाचा राक्षस असा कसा कोणाच्या प्रेमात पडू शकतो, कसा काय. आता पुढे स्थळ सिटी जेल मधली ती रिकामी बॅरेक. खोलीच्या एकदम मध्यभागी खुर्चीवर बसलेला तो यमराज, आपल्यासमोर थरथर कापत असलेल्या त्या 5-6 हजार रुपये पगार घेत असलेले शिपाई, जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले ते कैदी, महिलांच्या जेलची ती वॉर्डर्न, जेलच्या कॅम्प्युटर विभागात काम करणारा ते 2-3 कर्मचारी आणि तो जेलचा अधीक्षक आणि हातातल्या त्यांच्या करोडो रुपयाच्या बँक स्टेटमेंटकडे बघत होता. संतापाने त्याचं डोकं फिरलं जात होतं. तेवढ्यात जेल अधीक्षक उभे राहिले आणि तावातावाने देवायला धमकी देऊ लागले. मुख्यमंत्री साहेब त्याला गप्प करायचा प्रयत्न करत होते, पण उलट महसूल मंत्री, बिल्डर, तो उद्योगपती, वरतून त्यांचा स्वतःचा मेहुणा त्यांना सामील झाले. भीती तर त्या सगळ्यांनाच वाटत होती आणि त्या भीतीपोटीच त्यांचा कापरा आवाज क्षणाक्षणाला वर चढला जात होता. पोलीस अधीक्षक, तुम्ही हे चांगलं करत नाही आहे मिस्टर ठाकूर. कायद्याशी तुम्ही खेळत आहात. ज्या क्षणी माझ्या हाती पिस्तूल आलं त्या क्षणी उडवून टाकेन तुम्हाला मी. महसूल मंत्री, तू असेल मोठा उद्योगपती, पण माझी पॉवर तुला माहीत नाही. धुळीत मिळवून टाकीन तुला मी ठाकूर. बिल्डर आणि उद्योगपती राजूभाई कटारिया पण त्याच्या सुरात सूर मिसळू लागले. मुख्यमंत्र्यांचा तो मूर्ख मेहुणा महेश पण त्यांना सामील झाला. मुख्यमंत्री त्यांना गप्प करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. मुख्यमंत्री साहेबांचा मेहुणा मुख्यमंत्री साहेबांना, अहो दाजी, तुम्ही काय घाबरता ह्या देवाईला. असे 56 बघितले ह्या महेशने. ह्या ठाकूरची मी तर अशी वाट लावतो ना, तुम्ही आता बघाच. माजलाय साला. महेश अजून काही पुढे बोलणारच तेवढ्यात त्याला आपल्या पायाखालची जमीन थरथरतानाचा भास झाला. भास होता का तो? नाही, खरंच जमीन थरथरत होती. धाप धाप धाप. तो आवाज त्यांच्या काळजाचा ठोका चुकवत होता. पण हा आवाज नेमका येत होता कुठून? दरवाजा उघडून अंधारातून एक एक करत त्या 7 जणी उजेडात सगळ्यांच्या समोर येत होत्या. त्यांना बघून सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. देवाची माणसं लगेच देवाच्या पाठीमागच्या भिंतीला जाऊन चिटकली. मुख्यमंत्र्यांनी लगेच आपल्या सचिव पवारचं बोचकं उचललं, देवाच्या साईडच्या भिंतीकडे धाव घेतली. कारण त्यांना आता पूर्ण कल्पना आलेली की आता इथे नक्की काय होणार आहे. मृत्यू, मृत्यू आणि फक्त भयानक निर्गुण मृत्यूच. मुख्यमंत्र्यांचे सचिव मुख्यमंत्री साहेबांना, साहेब, ते आपले मेहुणे आहेत. मुख्यमंत्री साहेब, भिकार लेखाचा 1000 वेळा सांगितलं होतं, ठाकूरच्या नादी लागू नको, पण ऐकतच नाही. नीच कुठला. आणि एवढा त्याचा पुळका येत असेल ना पवार तुम्हाला, तर तुम्ही त्याची जागा एक्सचेंज करून घ्या. इथे अख्खी बायको नवीन मिळते तर मेवण्याचं काय घेऊन बसता पवार. तरी बरे, ठाकूरला अजून पूर्ण सत्य माहीत नाही. जीवावर आलेलं मेवण्यावर निभावतंय पवार. आभार माना देवाचे आणि पेढे वाटा घरी जाऊन. पवार, पण सर कधीपर्यंत? कधी ना कधी त्या ठाकूरला कळणारच ना. या प्रश्नाने मुख्यमंत्री साहेबही निरुत्तर झाले आणि थरथरत्या नजरेने देवाईकडे बघू लागले. इथे गर्ल्स पुढे सरसावल्या. त्या आल्याच्या शेवटी मृत्यूचं तांडव घेऊन. त्यांनी देवाईकडे बघितलं. देवाच्या मुखातून फक्त एकच शब्द निघाला, मेजवानी. तशा त्या 7 जणींच्या किंकाळ्यांनी तो सगळा आसमंत दुमदुमून गेला. धरती हलून गेली आणि त्या धावल्या आपल्या भक्ष्यांकडे झेप घेत. आणि जो हाहाकार माजला, जो तांडव रंगला, जो रक्तमांसाचा सडा पडला, त्याचे वर्णन महाकठीण. जो तो आपला जीव वाचवायला देवाच्या साईडच्या सुरक्षित जागेत यायचा जीवापाड प्रयत्न करत होता. पण ती लोक तिथपर्यंत पोहोचायच्या अगोदरच गर्ल्स त्यांना उचलून भिंतीवर आपटत होत्या. बॅरेकच्या वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये काही जणांनी स्वतःला कोंडून घेतले, आतून कड्या लावल्या. स्वतःचा जीव वाचवायची केवढी ती केविलवाणी धडपड. पण त्यांचा सगळ्यात मोठा मूर्खपणा तोच ठरला होता. एकाच ठिकाणी एकाच वेळी ते गोळा झाले. जेव्हा प्रत्यक्ष मृत्यूच्या देवता तुमच्या दारी आल्या असतात तेव्हा त्यांच्यापासून तुम्हाला कोण वाचवणार. त्यांच्या एका धडकेतच त्या कोठडीचे गज खाडखाड करत तुटून पडले आणि मग घुसल्या त्या आतमध्ये. भिंती रंगल्या, जमिनी रंगल्या, आक्रोश, किंकाळ्या, रक्तमांसाचा चिखल, सगळंच भयंकर. जवळजवळ पाऊण 1 तासाने ते सगळं शांत झालं. एकदम नीरव शांत. या सगळ्यात त्या बॅरेकच्या एकदम मध्यभागी लाकडी खुर्चीवर बसलेला तो एकदम शांत, निर्विकार. त्याने हळुवारपणे एका हाताने आपल्या ब्लेझरवरची धूळ झटकली आणि शांतपणे एक पाऊल टाकत त्या लाल चिखलात बसलेल्या जेल अधीक्षक साहेबांकडे गेला. देवाय, मला CCTV रेकॉर्डिंग आणि सगळेच पुरावे हवेत जे या 3 वर्षात गायब करण्यात आले आहेत.
आणि त्याचप्रमाणे ह्यात अजून जे काही इन्व्हॉल्व्ह आहेत त्या सगळ्यांचीच नाव आणि केवळ ह्यासाठीच तुम्हाला जिवंत ठेवण्यात आलं आहे. जेल अधीक्षक साहेब, डोंट मेक मी रेगेट ऑन माय डिसिजन, अंडरस्टँड? जेल अधीक्षक साहेबांनी नुसती मान हो म्हणून हलवली. देवाय कार्तिक ठाकूर काय माणूस आहे हे त्यांना आज कळत होतं आणि त्यांना खूपच पश्चाताप होत होता आपल्या त्या मागाच्या उद्धट वागण्याचा. फक्त नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले होते. तितक्यात एक गर्ल्स त्यांच्या एकदम जवळ आली. तिने त्यांच्या खांद्यावर आपला हात ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर नखाने एक रेख खेचत खेचत मानेपर्यंत आणली. तशी एक रक्ताची चिळकांडी उडाली समोर. आपल्या जिभेने तिने ते रक्त खालपासून वरपर्यंत साफ केलं. रक्ताचा एकही थेंब वाया जाऊ दिला नाही तिने आणि एक एक पाऊल टाकत मागे निघून गेली. अंग गोठून गेलेल्या जेल अधीक्षक साहेबांना परत या गोष्टीचा साक्षात्कार झाला की ते खरंच किती नशीबवान आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी एक नजर प्रत्यक्ष त्या मृत्यूकडे म्हणजेच देवाय कार्तिक ठाकूरकडे बघितलं आणि दुसरी नजर त्यांच्या मेवण्याच्या हाड कडाकडा मोडणाऱ्या त्या 7 जणींकडे टाकली. देवाय एक एक पाऊल टाकत मुख्यमंत्री साहेबांकडे आला आणि त्यांचा कोट नीट करत त्यांना म्हणाला, देवाय, जर मला उद्या कळालं मुख्यमंत्री साहेब की तुमचा यात चिमूटभरही सहभाग आहे तर त्याच तुमच्या चिमूट सकट तुमचा तो हात आणि त्या पूर्ण हातासकट पूर्ण मी माझ्या प्लेटमध्ये सजवीन आणि तुमची हाड मी स्वतः तोडीन. देवायच्या त्या शब्दांनी मुख्यमंत्री साहेब जागीच थिजून गेले. कारण तो देवाय कार्तिक ठाकूर होता जो बोलतो ते करून दाखवतो. देवाय निघाला. त्याच्या पाठोपाठ त्या महाभयंकर 7 जणी जाता जाता त्या 7 जणींनी सर्जेरावांकडे नजर टाकली. तसे सर्जेराव सबकापले. त्यांना असं वाटलं की जणू त्यांना आपल्या नजरेतून हेच बोलत आहेत, आज तुझा मेवना, उद्या तू स्वतः सर्जा. कधीपर्यंत वाचणार? कधीतरी येणारच ना आमच्या तावडीत, हा हा हा. आणि त्या क्षणी त्या 7 जणींनी आपल्या ओठांवरून जीभ फिरवली. मुख्यमंत्री साहेबांचा श्वासच अडकला जणू. त्या 7 जणींनी सर्जेरावांचे विचार पटकन ओळखले होते. सर्जेराव सब कापून पटकन मागे सरकले आणि भिंतीला जाऊन चिकटले. पवारांनी आपले साहेब भिंतीकडे जाऊन का चिटकले हे बघण्यासाठी एकदा पाठीमागे वळून त्यांना बघितलं आणि मग नजर समोर फिरवली तर ती त्या 7 जणींमधली एक त्यांच्या चेहऱ्याच्या अगदी समोर उभी होती. अगदी समोर. तिच्या चेहऱ्यावरचं ते निर्गुण हसू पवारांच्या काळजात धडकी भरवून जात होतं. तिने आपला चेहरा त्यांच्या अगदी जवळ आणला आणि जीभ त्यांच्या मानेवरून सरकन फिरवली. तसा एक काटा, अक्षरशः एक काटा त्यांच्या अंगावर आला आणि सारं अंग गोठवून गेला. पवार श्वास घ्यायचंच विसरून गेले. ती क्रूर हसली आणि मागे सरकली. एक एक पाऊल मागे टाकत बाकीच्या 6 जणींमध्ये मिसळली. त्या 7 जणी बाहेर पडल्या तरी इथे जागच्या जागी गोठून गेलेले पवार, भिंतीला चिकटलेले मुख्यमंत्री साहेब, त्या एवढ्या रक्तमांसाच्या चिखलात जीव मुठीत घेऊन बसलेले जेलर साहेब जागेपासून जराही हलले नव्हते. 2-3 तासानंतर मुख्यमंत्र्यांचा माणूस त्यांना शोधायला तिथे आला. तेव्हा कुठे ते भानावर आले धक्क्यातून नाही. फक्त ते 3 जणच उरले होते त्या 50-60 लोकांमधून आणि बाकीचे. स्थळ ठाकूर एम्पायर. देवायची केबिन. वेळ रात्री 1 नंतरची. देवाय अजूनही घरी गेला नव्हता. त्याच्या केबिनमध्ये सिगारवर सिगार पेटवत बसला होता. समोर त्याच्या टेबलावर सिगारची असंख्य रिकामी पाकिटे, राखेचा थर आणि वाईनच्या रिकाम्या बॉटलचा नुसता खच पडला होता. पण एवढं असून सुद्धा त्याच्या डोक्यातलं विचारांचं चक्र काही थैमान घालायचं थांबत नव्हतं. तो विचार करत होता की चौथी व्यक्ती कोण? त्या धनाजीराव सरदेशमुख, तो विजयराव माने, बिल्डर राजूभाई कटारिया यांची कारणं मी समजू शकतो. त्या मूर्ख मयेचं मी समजू शकतो. पण ही चौथी व्यक्ती आहे कोण? विरजाची इतके हाल करून हिला काय फायदा? आनंदी काकू? नाही, ती आज जिथे आहे तिथून ती येऊ शकत नाही आणि आता तिच्यात तेवढी हिंमतही नाही. मग कोण अशी व्यक्ती जी 25 करोड सारखी एवढी मोठी रक्कम खर्च करू शकते? न विरजाला मारायला, न तिला जिवंत ठेवायला, फक्त मृत्यू आणि जीवनाच्या मध्ये अतिशय निर्गुण पद्धतीने झुलवत ठेवायला? कोण? नक्की कोण? जितका देवाय त्या काल रात्रीचं रहस्य समजून घ्यायचा प्रयत्न करत होता तेवढा तो जास्तच अडकत चालला होता त्या गुंत्यात. त्याने कधीच विचार केला नव्हता त्याच्या एकदम साध्याशा निरागस प्रेम कहाणीचं रूपांतर अशा रक्तरंजित चक्रव्यूहात होईल. कुठे पोहोचलो विरजा आपण? त्याच्या कानात अजूनही त्या वॉर्डनं, शिपाई, ते कैदी आणि त्या जेलच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या माणसाचे शब्द घुमत होते की कसं तिला त्रास देण्यात आला
ती ज्या सेलमध्ये होती त्या सेलमध्ये मुद्दाम खून अशा गंभीर गुन्ह्यातले आरोपी ठेवले जायचे. हिला छळण्याच्या बदली त्या आरोपींना विशेष सवलती दिल्या जायच्या. रोज नवीन नवीन घाव, रोज नवीन नवीन जखमा. रोजच्या मारहाणीने तिला इतकं तोडून टाकलं होतं की तिने आता त्याला विरोध करणंही सोडून दिलं होतं. जखम सुकली, परत मारहाण, परत मारहाण, परत नवीन जखमा. गेल्या 3 वर्षात तिच्या अंगावरच्या जखमा कधी सुकल्याच नाही. बर्फाच्या लादीवर बांधून मारहाण केली जायची. आंघोळीसाठी मुद्दाम पुरुषांच्या बॅरॅकमध्ये पाठवले जायचे. ती देवायचं पूर्वाश्रमीचं प्रेम म्हणून एकदा महेशनेच देवायच्याच रागापोटी सूड म्हणून तिला आपल्या बंगल्यावर पाठवायला जेलरला सांगितलं होतं. तेव्हा त्याच्या डोळ्यात पेन खुपसून विरजा तिथून पळून गेली होती. त्यानंतर तिला जी मारहाण झाली त्याचे व्रण आणि तो अधुपाय विरजा अजून घेऊन फिरत आहे. आणि या सगळ्यांचं रेकॉर्डिंग करून त्या व्यक्तीला पाठवलं जायचं. तिच्या त्या शरीरावरचा प्रत्येक व्रण त्याच्या अकाउंटमधल्या ट्रान्सफर केलेल्या प्रत्येक पैशाची पावती देत होता. देवाईने आपले भरलेले डोळे गच्च बंद करून घेतले. हे थांबत का नाही हे सर्व दुःख? तरी ते त्याच वेळी पॅलेसमध्ये विरजा बेडरूमच्या बाल्कनीत उभी होती. बरं वाटायचं तिला तिथे उभं राहायला. तो मोकळा वारा तिला किंचितसा दिलासा देऊन जायचा. जेवढं तिला बेडरूममध्ये कैद्यासारखं वाटायचं तेवढंच मोकळं बाल्कनीत. तिने समोर बघितलं. समोर टेकडीवर ठाकूरांची खानदानी हवेली होती. पण नंतर पॅलेस बांधल्यानंतर त्या वस्तूकडे तसं दुर्लक्षच झालं होतं आणि आता कोणीच राहत नव्हते तिथे. नावापुरती नोकर दर 15-20 दिवसातून तिथली साफसफाई करून यायचे. विरजा का कोणास ठाऊक त्या हवेलीकडे अजून रोखून बघू लागली. आजूबाजूला मोठमोठ्या भिंती उभारलेल्या त्या हवेलीला विजेच्या तारांचं कुंपण होतं आणि एक ते भलं मोठं लोखंडी गेट. हवेली कमी ती एक जेलच जास्त वाटत होती. पण नक्की कोणासाठी ही जेल उभारली होती? आधी तर नव्हतं हे कुंपण, या विजेच्या तारा आणि ती भली मोठी भिंत. ही एवढी मोठी सुरक्षा बाहेरच्यांना आतमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी बांधली होती की आतून एखाद्याला बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी? तिची नजर हवेलीच्या एकदम वरच्या टोकाला गेली, एकदम शेवटच्या मजल्यावर. तेवढ्यात अचानक त्या मजल्यावरच्या एकदम कॉर्नरच्या खोलीची खिडकी उघडली गेली आणि एक मानवी चेहरा डोकावून बाहेर बघू लागला. तशी विरजाच्या संपूर्ण शरीरात भीतीची एक लहर उमटून गेली. कपाळावर घर्मबिंदू जमा झाले. त्या निव्वळ जेमतेम 2 क्षणातही तिचं अंग घामाने गच्च झालं. तो मानवी चेहरा जणू तिच्याकडेच रोखून बघत होता. भीतीने ती खाली वाकली आणि स्वतःला बाल्कनीच्या भिंतीच्या आड लपवून घेतलं. 1-2 मिनिटांनी तिने मान वर करून बघितलं. आता ती खिडकी बंद झाली होती. परत 1-2 वेळा लाईट उघड बंद झाले आणि ती खोली कायमसाठी अंधारात बुडून गेली. जणू काही झालंच नव्हतं तिथे. विरजा नुसती थरथर कापत होती. आपल्या त्या अधुपायावर भार देत कशीबशी ती लंगडत आतल्या साईडला पळाली आणि बाल्कनीचा दरवाजा तिने झटकन बंद करून घेतला. स्वतःला त्या जाड अंथरुणात तिने लपवून घेतलं. कशापासून ती स्वतःला लपवत होती कोणास ठाऊक, पण जे पण काही होतं ते भयानक होतं तिच्यासाठी. असेच 1-2 महिने गेले. दर मध्यरात्री कधीही 3 कधी 7 दिवसाच्या अंतराने ती खिडकी उघडली जायची. तो मानवी चेहरा बाहेर डोकवायचा. लाईटची उघडझाप व्हायची. खिडकी बंद व्हायची आणि परत ती खोली गर्द अंधारात बुडून जायची. भीतीने विरजाची झोपच उडून गेली होती. तो चेहरा आठवून मध्यरात्री ती कधीही दचकून जागी व्हायची. एव्हाना तिला लक्षात येऊ लागले मिस्टर ठाकूर पण रात्री बेरात्री अंथरुणातून गायब असतात. तिने 3-4 वेळा बाल्कनीतून बाहेर बघायचा प्रयत्न केला तर मिस्टर ठाकूरची ती बुगाटी त्या हवेलीच्या दिशेनेच गुपचूप जाताना तिला दिसली. असं आहे तरी काय त्या हवेलीत? स्थळ टेकडीवरची हवेली. वेळ 20-25 दिवसानंतरची मध्यरात्रीची. आज मध्यरात्री पण देवायची बुगाटीला त्या हवेलीच्या दिशेने जाताना तिला दिसली. का पण आणि कशासाठी मिस्टर ठाकूर त्या हवेलीत जातात ते पण प्रत्येक 1 दिवसाआड मध्यरात्री न चुकता? कोणालाही काहीच कळू न देता बाल्कनीत उभी असलेल्या तिने समोर बघितलं तर नुसता मिट्ट काळोख पसरला होता असं म्हणतात. त्या काळोखात मार्गक्रमण करणाऱ्या देवाच्या बुगाटीचे ते 2 डोळे धडकी भरवत होते. वातावरणात इतकी बेसूरता कदाचित कधीच जाणवली नव्हती तिला. न आज मिस्टर ठाकूर बरोबर गाड्यांचा ताफा होता, न होते त्यांचे कुठलेच बॉडीगार्ड्स. इतकी गुप्तता, इतकी काळजी कशासाठी? असं काय आहे त्या हवेलीत? नक्की कोणासाठी बांधली आहे ती हवेली? कोणासाठी? विरजाने त्या हवेलीच्या एकदम टोकावर बघितलं. न कुठला आज दिवा चमकला, न कुठली खिडकी उघडली गेली.
पण त्या हवेलीची भयानकता इथपर्यंत जाणवत होती तिला. भीतीने तिने डोळे गपकन मिटले आणि घाबरून आपल्या बेडकडे पळाली आणि त्या अंथरुणात स्वतःला लपवून घेतलं. 2 मिनिट झाली, 3 मिनिट झाली, 5 मिनिट झाली, पण तिच्या मनातील अस्वस्थता काही कमी होत नव्हती. तिने परत हळूच डोळे उघडले आणि उठून बाल्कनीच्या दिशेने गेली. पडद्याच्या आड लपून ती त्याच दिशेने बघत होती. आता मिस्टर ठाकूरांची गाडी त्या अजस्र भिंतीच्या पलीकडे गेली होती, पण पाठीमागे विरजाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून गेली. थोडा वेळ कसला तरी विचार करून विरजा उठली आणि बेडरूमच्या बाहेर पडली. बेडरूमच्या बाहेर कोणीच नव्हते. तिने आजूबाजूला बघितले. एकदम नीरव शांतता होती वातावरणात. तिने एक एक पाऊल टाकत ती स्टेअर केस उतरायला सुरुवात केली. पण मागच्या वेळी काय झालं होतं? त्या 7 जणी, ते आठवून ती भीतीने मागे पळाली आणि स्वतःला एका भिंतीच्या आड लपवून घेतलं. जीव अजूनही नुसता धाकधूक करत होता. ती स्वतःशीच घाबरून 17 वेळा मान हलवून नाही 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 म्हणत होती. विरजा, नाही नाही, हा रस्ता नाही, हा रस्ता नाही. मग कुठला मार्ग बाहेर पडण्यासाठी? ह्या एवढ्या मोठ्या पॅलेसला नक्कीच बाहेर पडण्याचा दुसरा कुठला मार्ग नक्कीच असेल, पण कुठून? तेवढ्यात तिला आठवलं, बेसमेंट. हो, बेसमेंट. त्या दिवशी देवाय असंच काहीतरी बेसमेंटबद्दल बोलत होते. क्षणाचाही वेळ न घालवता ती लिफ्टच्या दिशेने लंगडत लंगडत पळाली. तिथे 2 साईडला 2 लिफ्ट होत्या. एक एकदम पॉश आणि एक एकदम साधी. पॉशवाली पॅलेसमध्येच वापरात होती हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं. तिने ती दुसरी साधी लिफ्ट पकडली आणि एकदम खालचं बटन दाबलं. लिफ्ट वेगाने खालच्या दिशेने धावू लागली. लिफ्ट थांबताच ती तो दरवाजा उघडून बाहेर आली. अपेक्षेप्रमाणे ती बेसमेंटमध्येच होती, पण कदाचित बेसमेंटच्याही कुठेतरी खाली. तिने चाचपून भिंतीवरचे लाईट्स चालू केले. तशी ती अंधारातील रूम प्रकाशात उजळून गेली. तिला भिंतीत एक दरवाजा दिसला. ती पटकन घाईने त्या दिशेने पळाली आणि मोठ्या आशेने तिने तो दरवाजा उघडला. पण हाय राम, तो कुठला बाहेर पडण्याचा साधासुद्धा मार्ग नव्हता, तर होतं एक चांगलं लांबलचक भुयार. पुढे जाऊन अंधारात गुडूप होणारं. ठाकूरच्या पॅलेसमध्ये न जाणो अजून किती रहस्य दडली होती. तिने घाबरून त्या भुयारात पाऊल टाकलं. ती चालत जात होती तशी तिच्या डोक्यातील चक्रही फिरू लागली. हे भुयार नक्की कशासाठी, कोणासाठी बांधलाय? कुठे घेऊन जात आहे हे भुयार? कोण ह्या भुयाराचा वापर करत आहे? तसं तिच्या डोळ्यांसमोर त्या 7 जणी आल्या. भीतीने ती घाबरून एकाच जागी थांबून गेली. त्या 7 जणी. भीतीने तिची जीभ अडखळू लागली. हातापायाला कंप सुटू लागला. पुढचा मागचा कसलाही विचार न करता घाबरून ती पॅलेसच्या लिफ्टच्या दिशेने त्या भुयारातून बाहेर पडण्यासाठी अक्षरशः जीव तोडून धावू लागली. पण धावता धावता एका जागी येऊन तिने स्वतःला थांबवले. आता मनातील ती धाप श्वासात जाणवत होती. विचारांची चक्रे उलटी धावू लागली. कशाला घाबरते आहेस विरजा तू? मृत्यूला? काय असं बिघडवणार आहे हा मृत्यू तुझं? तू तर आधीच मनाने मेलेली आहे. मग ह्या कृश कमकुवत शरीराचा मोह का? असं पण तू जगली की मेली, काय फरक पडणार आहे? आहे कोण तुझ्या पाठीमागे रडणारं? मेली तर कदाचित सुटूनही जाशील बाळा ह्या सगळ्या त्रासातून. तिने भरलेल्या डोळ्यांनी त्या भुयारातून खोल अंधारात जाणाऱ्या वाटेकडे बघितलं आणि हळूहळू एक एक पाऊल टाकत ती त्या अंधाराच्या दिशेने जाऊ लागली. पण यावेळी न तिच्या पावलात डगमग होती, न होती मनात भीती. जणू स्वतःहून उत्सुक होती ती त्या 7 जणींना भेटायला. एक भुयार संपवून दुसरं भुयार लागलं, दुसरं संपवून तिसरं भुयार. प्रत्येक भुयाराच्या सुरुवातीला एक विजेचा बोट असायचा. तिने ते बटन दाबले की ते भुयार प्रकाशाने असं लख्ख उजळून जायचं. ती मजल दर मजल करत भुयाराच्या एकदम शेवटी पोहोचली. तिला एक भला मोठा ओक वृक्षापासून बनलेला दरवाजा दिसला. तिने पाठीमागे वळून त्या लखलखीत प्रकाशित वाटेकडे बघितलं आणि त्या दरवाजाकडे बघितलं. जणू तो दरवाजा अजून वापरात होता. मगापासून तिला जी एक गोष्ट सतत खटकत होती ती आता तिच्या लक्षात आली. ते भुयार एकदम स्वच्छ, एकदम नीटनेटकं होतं आणि हा भला मोठा टोलेजंग दरवाजा इतका स्मूथ कसा काय? जराही खरखर नाही, जराही आवाज नाही. नक्की या दरवाज्यातून कोण येतंय जातंय? कोण उपयोग करतोय ह्या मार्गाचा? मिस्टर ठाकूर तर कारने जातात आणि ज्या गुप्तपणे ते जातात, कोणी बॉडीगार्ड्स न घेता, कुठल्या एक्स्ट्रा गाड्या न घेता. एक आश्चर्य असेल जर घरातल्यांना त्या हवेलीबद्दल काही माहीत असेल. मग आहे तरी कोण ती व्यक्ती जी ह्या मार्गाने गुपचूप पॅलेसमध्ये येते आणि पॅलेसमधून हवेलीत जाते? आहे तरी कोण?
आधीच असंख्य विचारांनी भंडावून गेलेल्या तिच्या त्या डोक्यात अजूनच विचारांची गर्दी झाली. तर तो वळला तर स्टोअर रूममध्ये. तिने एक पाऊल बाहेर टाकलं आणि पाठीमागून तो दरवाजा हळूच बंद करून घेतला. ती एक एक पाऊल सावकाशपणे, अगदी जराही आवाज न करिता टाकत होती. त्या स्टोअर रूमच्या बाहेर तिला किचन लागलं आणि त्या किचनच्या बाहेर एक भला मोठा दिवाणखाना. तिने लपून एक नजर बाहेर टाकली तर दिवाणखान्यात कोणीच नव्हतं. हळूहळू ती दिवाणखान्याच्या त्या भल्या मोठ्या खिडकीपाशी आली. थोडासा पडदा सारून तिने खिडकीच्या बाहेर बघितलं तर मिस्टर ठाकूरची कार अजूनही हवेलीच्या प्रांगणात उभी होती. तिने मागे होऊन त्या दिवाणखान्यात नजर फिरली तर तिला एक मोठी स्टेअरकेस अगदी वेटोळे खात खात अगदी हवेलीच्या छताला भिडताना दिसली. ती मनातल्या मनातच म्हणाली, 4था मजला. तिने ती स्टेअरकेस चढायला सुरुवात केली. हळूहळू एक एक पायरी चढत चढत ती त्या स्टेअरकेसच्या अगदी अंताला पोहोचली. तिला खूप आश्चर्य वाटत होतं की एवढ्या मोठ्या हवेलीत कोणीच नोकर कसे नाही. ती एवढी 4 मजले चढून आली पण कोणीच तिच्या नजरेला कसं पडलं नाही. ती एक एक पाऊल टाकत पुढे जात होती. समोर एक भलं मोठं दालन तिला दिसलं. दालनाच्या एकदम शेवटाला एक दारापाशी बल्ब जळताना तिला दिसला. तिने त्या दिशेने आपला मोर्चा वळवला. तो दरवाजा उघडून हळूच तिने आत पाऊल टाकलं तर डोळ्यांसमोर आलेल्या त्या लख्ख प्रकाशाने तिचे डोळे अगदी दिपूनच गेले. बराच वेळ लागला तिला आपली दृष्टी स्थिर करण्यास. तिने समोर बघितलं तर एक पांढरा शुभ्र मोठाच्या मोठा हॉल तिला दिसला. 3-4 काचेच्या रूम्स. प्रत्येक रूम्समध्ये कसली तरी अत्याधुनिक इक्विपमेंट होती. कसली होती कोणास ठाऊक. तेवढ्यात तिला एक व्यक्ती पांढरा शुभ्र कोट घालून गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून तिच्याचकडे येताना दिसला. तसं तिने एका भल्या मोठ्या टेबलाखाली स्वतःला लपवून घेतलं. डॉक्टर म्हणजे ती मेडिकल इक्विपमेंट होती. एवढी सगळी यंत्रणा कोणासाठी? कोण आहे आजारी आणि इतकी गुप्तता? विरजा त्या टेबलाखालून निघाली आणि ती एक एक रूम पार करून त्या हॉलच्या एकदम शेवटाला पोहोचली. बऱ्याच रूममध्ये मेडिकल इक्विपमेंट होते तर एका मोठ्या रूममध्ये डॉक्टरांचा जत्ताच्या जत्ता वेगवेगळ्या मॉनिटरसमोर माहीत नाही काय करत होता. विरजाने सगळीकडे बघितलं पण तिला कोणीच रुग्ण किंवा कोणी आजारी व्यक्ती तिथे आढळून आली नाही. मिस्टर ठाकूरही तिला तिथे कुठेच आढळून आले नाही. ती निराशेने गोंधळून परत जाण्यासाठी मागेही वळणार तेवढ्यात तिला एका रूमच्या बाहेर एक गुलाबी असं काही आढळून आलं. एवढ्या सगळ्या पांढऱ्या शुभ्र रंगामध्ये त्या रूमच्या दरवाजाचं ते सोनेरी गुलाबी हँडल खूप विचित्र वाटत होतं. सगळ्यांच्या नजरा चुकवत अक्षरशः दोन्ही गुडघ्यावर रांगत रांगत ती त्या दरवाजापर्यंत कशीबशी पोहोचली. हँडल उघडून ती आत आली तर त्या रूमच्या आतमध्ये एक भली मोठी काचेची भिंत होती आणि त्या भिंतीच्या पलीकडे विविध मेडिकल इक्विपमेंटच्या घोळक्यात शेकडो नळ्या शरीरात नाकातोंडात खुपसून बेडवर मरणासन्न अवस्थेत निश्चित पडलेली तिला त्या काचेच्या भिंतीच्या पलीकडे बघून विरजा हादरूनच गेली. तिच्या आजूबाजूचा आसमंत जणू त्या एका क्षणात गोठूनच गेला. श्वास बंद पडत होता तिचा. नुसता आतल्या आत कोंडत जात होता तो. गळ्याशी नुसती घुसमट स्वतःच्या हातापायांवरचं शरीरावरचं नियंत्रणच गमावून बसली होती ती. त्या इतक्या थंड वातावरणातही भीतीने तिला दरदरून घाम फुटू लागला. त्या काचेवर हात ठेवून ती त्या व्यक्तीला रोखून बघत होती आणि एकच वाक्य परत परत वेड्यासारखी स्वतःशी बोलत जात होती. विरजा तर ती जिवंत कशी जिवंत कशी राहिली ती? कसं कोण जिवंत राहू शकतं त्या परिस्थितीमध्ये? ह्या हातानेच तर तिला ती 3 वर्षांपूर्वीची काळ रात्र आठवली आणि ती खाली कोसळलीच. अक्षरशः दुःख अनावर होऊन ओक्साबोक्शी रडू लागली. नाही, हे शक्य नाही, हे शक्यच नाही. परत एकदा तोच भूतकाळ, परत एकदा तेच ते कोर्य, परत एकदा त्या कधी न संपणाऱ्या अनंत काळाच्या वेदना. का कधीपर्यंत? तेवढ्यात तिच्या आवाजात एक आवाज गुंजला, जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत. ठाक 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 ठाक. तो आवाज तिच्या काळजात धडकी भरवत होता. त्या आवाजानिशी दचकून ती एक एक पाऊल मागे भिंतीकडे सरकू लागली. शक्य तितकं अंतर ती त्या आवाजात आणि स्वतःत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. पण तोपर्यंत त्याने तिला गाठलंच शेवटी. त्याचा तो गात्र गोठून टाकणारा थंड स्पर्श तिच्या अंगावर भीतीने सहस्र काटे उठवीत होता.
अगदी अलगद हाताने त्याने तिच्या चेहऱ्यावरचे केस एक एक करून मागे सारले आणि तिचा तो त्याला सगळ्यात प्रिय असलेला चेहरा आपल्या दोन्ही ओंजळीत सामावून घेत तिला शांतपणे बोलला, हो, जिवंत आहे ती तुमच्या दुर्दैवाने. त्रास होतोय ना बच्चा? त्रास होतोय तुला तिला जिवंत बघून? त्याच्या त्या शांत पण अतिशय थंड आणि तीक्ष्ण अशा शब्दांची धार तिचं काहीच सरकन कापून जात होती. देवाय तिच्या चेहऱ्याकडे रोखून बघत अगदी प्रेमळ शांत स्वरात, जास्त वेळ नाही बच्चा, फक्त थोडा वेळ, फक्त थोडे दिवस सहन कर हां. आणि अशी पण ती जास्त दिवस जिवंत नाही राहणार बच्चा. मग करूया ना आपण आनंद सेलिब्रेट, एकदम मोठी पार्टी, एकदम मोठं जंगी सेलिब्रेशन, जसं तुम्ही केलेलं तुमच्या लग्नाचं. खूप हौस आहे ना तुम्हाला दुसऱ्यांच्या चितेवर स्वतःचा संसार मांडायची, त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करण्याची, दुसऱ्यांना त्रास देण्याची. आणि तो कोण होता? तो करण विजय जाधव. खूप स्वस्तात सुटला तो त्यावेळी, खरंच खूपच स्वस्तात. त्यावेळी त्याला मारायला नाही पाहिजे होतं मी, उगाच मारलं मी त्याला. तसाच जिवंत ठेवायला पाहिजे होतं त्याला, जशी ती आज आतमध्ये जिवंत आहे. तुम्हाला तिचा राग होता तर सरळ तिला गोळी घालायची होती. एवढी क्रूरता का दाखवली? कुठे गेलेली माणुसकी तुमची तेव्हा? इतकी क्रूर कशी बनलीस तू विरजा जोशी? देवाय नुसता संतापाने थरथरत होता. आग 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 नुसती आग होत होती त्याच्या शरीराची. देवाय मागच्या वेळी स्वस्तात सुटलाय, पण यावेळी पूर्ण न्याय होईल विरजा, पूर्ण न्याय. तुमच्या पापांची शिक्षा तुम्हाला मिळेलच विरजा जोशी, जरूर मिळेल. नाही सुटणार तुम्ही अशा इतक्या सहज ह्या तुमच्या पापांच्या फेऱ्यातून. मरशील, तू पण मरशील, भोगशील त्याच वेदना तू पण भोगशील जी ती भोगत आहे. तुझ्या गुन्ह्यासाठी मी कधीच तुला माफ करणार नाही. सोडून दिलं होतं तुम्हा दोघांना मी, केलं होतं मी स्वतःला तुझ्या आणि करणच्या आयुष्यातून दूर. माझ्या प्रेमाच्या राखेवर तुम्ही तुमचा सुखी संसाराचा महाल उभा करत होता. गप्प होतो मी. तुला त्या करणच्या मिठीत बघून रोज 1000 तुकडे होत होते माझ्या काळजाचे. तुला त्याचा संसार उभा करताना बघून राख राख होत होतं हे माझं शरीर. माझ्या इतक्या पवित्र प्रेमाचे धिंडवडे उडवले तुम्ही. तरी पण सगळं सहन केलं मी. एक शब्द बोललो नाही मी तुमच्या विरुद्ध, की काही केलं नाही. मान्य केला होता तुमचा तो निर्णय. मग काय गरज होती की तुम्हाला अशी क्रूरपणे वागायची? मनात आणलं असतं ना तर विरजा, त्याच वेळी तुझ्या मनाविरुद्ध तुला उचलून आणलं असतं आणि बसवलं असतं माझ्या ह्या संसाराच्या गराड्यात. हा देवाय कार्तिक ठाकूर कुठपर्यंत जाऊ शकतो हे तुला चांगलंच माहीत आहे. तरी पण मी स्वतःला आवरलं नाही, केलं तसं काही, गाडून टाकलं माझं प्रेम हृदयाच्या एका कोपऱ्यात. मग तुम्हाला इतक्या हीन पातळीवर उतरायची गरजच काय होती? देवायच्या डोळ्यातून अश्रू, ओठातून नुसता अंगार वाहत होता. विरजाकडे त्याच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. देवाय ती जेव्हा मरेल तेव्हा ना 2 चिता जळतील इथे विरजा जोशी, 2, एक मृत आणि एक जिवंत. आणि त्याने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतला आणि स्टेअर केजच्या दिशेने जाऊ लागला. त्याच्या डोळ्यातील अश्रू तिच्या चेहऱ्यावर पडून तिच्या डोळ्यातून वाहत होते. देवाय मनात, एक तिची, एक तुझी आणि शेवटची माझी. कारण तुझ्यावर प्रेम करण्याची शिक्षा मलाही मिळायलाच पाहिजे ना. एवढं सगळं झालं, तू एवढा मोठा निर्गुण गुन्हा केलास तरीही हे हृदय तुझ्यावर प्रेम करणं सोडत नाही आहे. तुझ्यावर प्रेम करणं, तुझ्यासाठी जुरणं संपतच नाही. तू चुकीची माहीत असूनही धडकतं जान हे हृदय अजूनही तुझ्यासाठीच. नाही जगू शकत ग तुझ्या विना मी. मरून जाईल हा तुझा देव तुझं अस्तित्व नसलेल्या ह्या जगात. आणि माझं दुर्दैव असं की मी तुला जिवंतही नाही ठेवू शकत. कदाचित हे जग आपल्या दोघांच्या प्रेमासाठी बनलंच नव्हतं कधी. नाही आहे या शापित जगात कदाचित आपल्या प्रेमासाठी कुठलीच जागा. ह्या जगात अशाच आपल्या प्रेमाच्या लाखो हजारो चिता जळत राहतील. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.